झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात ठाण्याच्या दिशेने रवाना होणार. संध्याकाळी महायुतीची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती. गेल्या 2 दिवसांपासून शिंदे साताऱ्यातील दरे गावात. 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार. चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्विट. 5 डिसेंबरला फडणवीसांसह 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचाही समावेश. नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी उद्योग खातं शिंदे गटाला मिळण्याची शक्यता. तर उच्च आणि तंत्र शिक्षण, समाज कल्याण, उत्पादन शुल्क खातंही शिंदे गटाला मिळण्याची शक्यता. खात्यांसंदर्भात उद्या दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होऊ शकतं. चांगलं काम व्हावं म्हणून काही खात्यांवर आमचा दावा. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे बिलकुल नाराज नाहीत, ते वेगळं रसायन. यापूर्वीही त्यांनी फार खडतर प्रवास केलाय. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. शपथविधीबद्दल ट्विट करणारे राज्यपाल कधीपासून झाले? जे राज्यपालांनी सांगायला हवं होतं ते एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं. आदित्य ठाकरेंचा बावनकुळेंवर निशाणा. बहुमत असतानाही भाजपनं गटनेता ठरवला नाही. 5 तारखेला शपथ घेणार म्हणता बावनकुळे राज्यपाल आहेत का? राऊतांचा भाजपला सवाल. सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग. विनोद तावडे आणि जेपी नड्डांमध्ये तासभर चर्चा. तावडेंनी महाराष्ट्राच्या विषयावर माध्यमांशी बोलणं टाळलं. 3 डिसेंबरला भाजपच्या गटनेता निवडीसाठी आमदारांची बैठक. भाजपचे निरीक्षक राज्यात येऊन गटनेत्याची निवड करणार. एकनाथ शिंदेंची प्रकृती नाजूक. भेटायला गेलेल्या मंत्र्यांना देखील ते भेटले नाही. राऊतांचा शिंदेंना खोचक टोला. संजय राऊतांकडे माणुसकी शिल्लक नाही. शिंदेंच्या आजारपणावरील राऊतांच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचा राऊतांवर पलटवार. डी.वाय. चंद्रचूड यांनी घटनाबाह्य काम करून देशात आग लावली. राज्यातलं काळजीवाहू सरकार घटनाबाह्य. संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल. योगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला. 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये भरले. नाशिकमध्ये मनसेच्या बैठकीत ईव्हीएम विरोधात ठराव. आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना. कल्याणमध्ये 2 माजी आमदारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. मनसेचे राजू पाटील तर ठाकरे गटाच्या सुभाष भोईरांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निवास सज्ज. अधिवेशन कालावधीत येणाऱ्या नागरिकांसाठी ही सोय. बार्शीच्या शिंदे गटाचे पराभूत उमेदवार राजेंद्र राऊतांनी घेतला कार्यकर्त्यांचा चिंतन मेळावा. अंतर्गत नाराजीतून माझा पराभव. राजेंद्र राऊतांची प्रतिक्रिया. धुळ्याच्या साक्रीतील नवनिर्वाचित आमदार मंजुळा गावितांचा जाहीर नागरिक सत्कार. ग्रामस्थांकडून मंजुळा गावितांचा पुरस्कार. तर सत्कार सोहळ्याला नागरिकांचा मोठा सहभाग. साकोलीत भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचे बॅनर झळकले. साकोलीत जनतेच्या मनातील आमदार असे बॅनर लागले. साकोलीत नाना पटोलेंचा फक्त 218 मतांनी विजय. संभाजीनगरात संजय शिरसाट यांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले. शिरसाटांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. आष्टीत आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांकडून अनोखी बॅनरबाजी. बाहुबली एकटाच बास अशा आशयाचे बॅनर झळकले. दत्तात्रय भरणे यांना मंत्रिपद मिळावं म्हणून इंदापूरमध्ये श्रीलक्ष्मी नृसिंहदेवाकडे साकडं. नीरा नरसिंहपूरमधील देव देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असल्याची माहिती. भरणे यांचा सलग 3 वेळा विजय. पुणे मुंबईसह अन्य ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 2 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध. महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय. धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाचं 25% काम पूर्ण. आमदार राणाजगजितसिंह पाटलांची माहिती. पुण्याच्या कात्रजमधील उड्डाणपुलाच्या कामामुळे पीएमपीच्या कात्रज बस स्थानकासह वाहतुकीत बदल करण्यात येणार. उद्या रात्री 12 वाजेपासून हे बदल करण्यात येणार. रत्नागिरीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी होणार. 2 ते 5 डिसेंबर या कालावधीत मध्यरात्री रेडिओग्राफी. सुरक्षेसाठी पुतळ्यांच्या परिसरातील रस्ते मध्यरात्री बंद राहणार. अमरावतीच्या कौंडण्यपूर येथे नयनरम्य बोटिंग स्पर्धा वर्धा नदीपात्रात पाहायला मिळाले. नौका स्पर्धेचं आयोजन. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं काव्य वाचनाचा कार्यक्रमात अनेक कवींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील कविता करण्यात आल्या होत्या. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात मंडईचं आयोजन.
दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय कराटे कॉमनवेल्थ स्पर्धेत महाराष्ट्राला सिल्वर मेडल. सोलापूरच्या आर्या यादवला घवघवीत यश, आर्यावर कौतुकाचा वर्षाव. जालन्यातील जिल्हा परिषद शाळेच्या 1000हून अधिक वर्ग खोल्या मोडकळीस, 913 खोल्या धोकादायक स्थितीत, भिंतीला तडे गेल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीपुलावर ट्रकचा अपघात, चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नागपूर संभाजीनगर दरम्यान काटेपूर्णा पुलावर खड्डे, वाहन चालकांची तारांबळ. परभणीच्या 78,000 मालमत्ताधारकांनी मनपाचे 168 कोटी रुपये थकवले, मनपाकडून वसुली मोहीम राबवली जाणार. हिंगोली जिल्ह्यात पेरू बागेवर विविध रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची चिंता वाढली. गोंदिया शहरात भाजीपाल्याचे भाव कडाडले, जिल्ह्यात भाज्यांची आवक वाढली. नवी मुंबईतील वाशी बाजार समितीतील द्राक्षांचा हंगाम यंदा लांबणीवर, परतीच्या पावसानं द्राक्षांची छाटणी उशिरानं झाल्यानं हंगाम लांबणीवर. डिसेंबर अखेरीस द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेवग्याला 500 रुपये प्रति किलोचा विक्रमी भाव, दर वाढल्यानं बहुतांश हॉटेलमध्ये शेवगा हंडी गायब. जालना जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 1 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, भोकरदन तालुक्यात सर्वाधिक अर्ज प्राप्त. सोलापुरातील उजनी जलाशयात पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी प्रयत्न, अत्याधुनिक बोटीच्या सहाय्यानं सर्वेक्षण सुरू. येवला तालुक्यात शेतातून काढलेल्या 5 क्विंटल कांद्याची चोरी, 30,000चं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.